नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं मराठी मीडियम व्हॉइस या चॅनलवर खूप स्वागत आहे। आज आपण प्रेमाला वयाचं बंधन नसतं ही सुंदर अशी कथा बघणार आहोत। केशव सकाळी गडबडघाईने बँकेत जाण्यासाठी घराच्या बाहेर पडतो। खूप ऊन होतं। काही केल्या केशवला रिक्षाही मिळतच नव्हती, म्हणून तो थोडा अंतर पुढे जातो आणि रिक्षाला थांबवतो। रिक्षा थांबल्यावर रिक्षामध्ये बसायला जातो, तेव्हा दुसऱ्या साईडहून एक बाईसुद्धा रिक्षात बसते। ती केशवला बोलते की मी पहिला रिक्षात बसले आहे, मी थांबवली रिक्षा। केशव बोलतो की मी थांबवली रिक्षा, सगळ्यात पहिला रिक्षात बसलो आहे। रिक्षात एकाच वेळेस दोघे पण बसले होते आणि दोघांचे खूप जोराने भांडण सुरू होतं। या गोष्टीवर रिक्षावाला दोघांना पण ओरडतो आणि बोलतो की तुम्हा दोघांना कुठे जायचं सांगा, दोघांना पण मी सोडतो। दोघांमध्ये रिक्षाचे भाडं अर्ध द्यायचं ठरतं। त्याला बँकेत जायचं होतं तर तिला रुईकर कॉलनीमध्ये जायचं होतं। रिक्षा चालू होते, दोघे पण रिक्षाने जायला निघतात। सगळ्यात प्रथम तिचा स्टॉप येतो, रुईकर कॉलनी। तेव्हा ती उतरते। पर्समध्ये पैसे शोधत होती, तेव्हा तिच्याकडे सुट्टे पैसे काहीच नसतात। तेव्हा ती ड्रायव्हरला विचारते की तुमच्याकडे सुट्टे पैसे आहेत का? माझ्याकडे सुट्टे पैसे काहीच नाहीत। तेव्हा ड्रायव्हर बोलतो की माझ्याकडे सुट्टे पैसे काही नाहीत, तुम्ही सुट्टेच पैसे द्या। तेव्हा केशव तिला बोलतो की राहू द्या, मी तुमचे पैसे देतो। तेव्हा ती केशवला बोलते की नाही आहो, बरं नाही दिसत। तेव्हा केशव बोलतो की ठीक आहे, तुमच्याकडे नाहीत ना, परत केव्हा तरी तुम्ही मला द्या। ती ठीक आहे बोलते आणि तिथून निघून जाते। त्यानंतर केशव पुढे बँकेला जातो, बँकेचे काम करून घरी जातो। तेव्हा त्याची सून आणि मुलगा घरामध्ये त्याची वाट बघत असतात। दुसऱ्या दिवशी केशव बागेत संध्याकाळच्या वेळेस फिरायला गेला होता। बागेत गेल्यानंतर रिक्षात भेटलेली जी बाई होती ती त्याला पुन्हा एकदा बागेत दिसते। केशव तिला आवाज देतो, अहो बाई, तुम्ही इकडे कशा काय? तेव्हा तिला त्याचं हे बोलणं ऐकून खूप हसायला येतं आणि ती बोलते की माझं नाव बाई नाही, माझं नाव वर्षा आहे। केशव तिला सॉरी बोलतो, मला माहिती नव्हतं ना तुमचं नाव वर्षा आहे म्हणून, अहो बाई म्हणून बोलवलं। वर्षासुद्धा केशवच्या वयाची होती। तिचा नवरा देवाघरी गेलेला होता, घरात ती एकटीच राहत होती। तिच्या मुलगीचं लग्न झालेलं होतं। ती आपल्या पर्समधून त्याचे उरलेले पैसे देते आणि बोलते की हे तुमचे पैसे घ्या, तुम्ही माझ्या रिक्षाचे दिले होते। तेव्हा केशव हसतो आणि वर्षाला बोलतो की अहो वर्षा, राहू देत, मी कुठे तुमच्याकडे पैसे मागितले आहेत। दोघे पण बागेत एका ठिकाणी बसतात। त्यानंतर दोघांच्यामध्ये खूप चांगली मैत्री निर्माण होते। दोघे पण एकमेकांबद्दल एकमेकांना सगळ्या गोष्टी सांगतात। केशव वर्षाकडून तिच्या घरचा मोबाईल नंबर मागून घेतो। त्या दिवसानंतर केशव आणि वर्षाचं वरचेवर फोनवर बोलणंसुद्धा होऊ लागलं होतं। केशवला सुद्धा घरी त्याच्या मनातल्या गोष्टी सांगण्यासाठी कोणीच नव्हतं। वर्षा घरी एकटीच राहत होती। जेव्हा जेव्हा तिला मुलगीची आठवण यायची तेव्हा ती मुलगीला फोन लावायची, तेव्हा मुलगी तिला नेहमी एकच सांगायची की मी कामात आहे, तुला करते नंतर फोन, असं म्हणून फोन ठेवून द्यायची। त्यामुळे वर्षाला तो एकटेपणा या वयात नकोसा झाला होता। दररोज ठरलेल्या वेळेत केशव आणि वर्षा त्या बागेत नेहमी भेटायचे। भेटल्यानंतर दिवसभर झालेल्या सगळ्या गोष्टी एकमेकांना सांगायचे। गरमागरम चणे फुटाणे खात संपूर्ण बागेत फिरायचे। एक दिवस बागेत फिरताना गजरेवाला तिथे गजरे विकायला आलेला होता। वर्षाला मोगऱ्याची फुलं खूप आवडायची, पण नवरा नाही, त्यामुळे ती फुलांचा गजरा माळत नव्हती। वर्षाला मोगऱ्याची फुलं आवडतात म्हणून केशव गजरा घेतो आणि वर्षाला देतो आणि बोलते की तुमच्या केसांमध्ये हा गजरा माळा। तेव्हा वर्षा उदास चेहऱ्याने त्याला बोलते की मी नाही माळू शकत गजरा। तेव्हा केशव तिला समजून सांगतो की आता आपण उरलेले जीवन आपणच आनंदात घालवायला हवं ना, असं दुःखी राहून कसं चालेल। तेव्हा वर्षाला केशवचं म्हणणं पटतं आणि गजरा माळायला घेते। तेव्हा गजरा माळताना तिला व्यवस्थित घालायलाच येत नाही। तेव्हा केशव आपल्या हाताने तिच्या केसांमध्ये गजरा माळतो।
त्या दिवसानंतर केशव दररोज तिच्यासाठी नेहमी मोगऱ्यांच्या फुलांचा गजरा घेऊन ठेवायचा आणि जेव्हा ती भेटायची तेव्हा तिच्या केसांमध्ये माळायचा. हळूहळू दोघेसुद्धा एकमेकांची काळजी घेऊ लागले होते, एकमेकांचा आधार बनले होते. एक दिवस केशवचा मुलगा त्या दोघांना एकमेकांसोबत बागेत बघतो. जेव्हा केशव घरी येतो तेव्हा केशवला मुलगा विचारतो की, बाबा, तुम्ही बागेत त्या बाईसोबत काय करत होता? दररोज तुम्ही त्या बाईसोबत असता. तेव्हा केशवला मुलगा आणि सुनेच्या पुढ्यात काय बोलावे हे कळतच नाही आणि तो गप्पच आपल्या रूममध्ये निघून जातो. केशवची सून खूप समजूतदार असते. ती केशवच्या रूममध्ये जाते आणि केशवला बोलते की, बाबा, त्या बाई कोण आहेत? तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही नक्की त्यांच्यासोबत लग्न करा. तुम्हाला आता या वयात एका जोडीदाराची, एका आधाराची खूप गरज आहे. केशवला आपल्या सुनेचे म्हणणं पटतं, पण त्याच्या मुलग्याला तिचं हे म्हणणं पटतच नाही. तो केशवला बोलतो की, बाबा, तुम्हाला जर त्या बाईसोबत लग्न करायचं असेल तर तुम्ही इथे राहायचं नाही. केशव ठीक आहे बोलतो आणि तो तिथून निघून वर्षाच्या घरी जातो. वर्षाच्या घरी गेल्यानंतर वर्षाला घडलेली सर्व हकीकत सांगतो. जेव्हा वर्षाच्या मुलगीला हे सगळं समजतं तेव्हा ती सुद्धा आपल्या आईसोबत असणारं सर्व नातं तोडते. केशव आणि वर्षा दोघी मिळून कोर्ट मॅरेज करतात. त्या दिवसानंतर दोघांचा सुद्धा संसार चालू होतो. दोघे पण एकमेकांची खूप काळजी घ्यायचे. बघता बघता केव्हा 7-8 महिने निघून जातात हे त्यांनाच समजत नाही. एक दिवस केशव मार्केटमध्ये औषधं संपली होती म्हणून आणायला गेला होता. तेव्हा वाटेतच त्याला चक्कर येते आणि तो चक्कर येऊन पडतो. तेव्हा सगळी लोक मिळून त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. हॉस्पिटलमध्ये केशवच्या ओळखीचे डॉक्टर असतात. ते सगळ्यात पहिला त्याच्या मुलग्यालाच फोन करतात आणि तिथे बोलवून घेतात. केशवला पॅरालिसिसचा अटॅक आलेला होता. त्याचा मुलगा वर्षाला काही केल्या केशवला भेटूच देत नाही. बोलतो की, हे जे काही झालं आहे हे सगळं काही तुमच्यामुळे झालं आहे. वर्षाचा केशवला भेटण्यासाठी जीव तळमळत असतो, पण केशवचा मुलगा तिला काही भेटू देत नाही. डिस्चार्ज मिळाल्यानंतर तो आपल्या वडिलांना घेऊन आपल्या घरी जातो. घरी गेल्यानंतर केशवची सेवा करायला कोणीसुद्धा नसतं, म्हणून केशवची सून घरात एक मोलकरीण ठेवायचा विचार करते. जेव्हा ही गोष्ट वर्षाला कळते की त्यांच्या घरात एका मोलकरीणची गरज आहे तेव्हा वर्षा अक्षरशः मोलकरीण बनून त्यांच्या घरामध्ये जाते. केशवची सून सुद्धा तिला मोलकरीण म्हणून आपल्या घरी ठेवते. वर्षा मोलकरीण म्हणून केशवची आणि घरात त्यांच्या मुलग्याची, सुनेची, सगळ्यांची काळजी अगदी व्यवस्थित घेऊ लागली होती. केशवने वर्षाला केव्हाच ओळखलेलं होतं. घरात कोणी नसताना केशव वर्षाला आवाज देतो, वर्षा, तूच आहेस ना? मला माहिती आहे. एक दिवस केशवच्या मुलग्याच्या हाताला लागतं. तेव्हा वर्षा आईच्या मायेने त्याच्या हातावर फुंकर मारते. तेव्हा आपली आई तिच्यामध्ये तो बघतो. केशवबद्दल वर्षाला वाटणारी काळजी बघून सुनेच्या लक्षात आलं होतं की या मोलकरीण म्हणून दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून वर्षाच आलेल्या आहेत. त्या दिवसापासून केशवची सून त्यांना आई म्हणून बोलू लागते. ती वर्षाला आपली सासू म्हणून एक्सेप्ट करते. एक दिवस केशवच्या रूममधून ग्लास पडल्याचा आवाज येतो. वर्षा धावत पळत केशवच्या रूममध्ये जाते. तोपर्यंत त्याची सून त्याच्या मुलग्याला बोलवून घेते. केशव आपल्या मुलग्याला वर्षाची ओळख करून देण्याचा प्रयत्न करत असतो. वर्षा तुझी आई आहे म्हणून सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि ते सांगता सांगताच आपले प्राण सोडतो. याचा धक्का वर्षाला एवढा मोठा बसतो की केशवचे प्राण गेलेले बघून वर्षासुद्धा आपले प्राण सोडते. दोघेसुद्धा एकाच वेळी देवाघरी जातात. दोघांचा हातात हात धरलेला तसाच असतो. दोघांचं सुद्धा एकमेकांवर खूप जीवापाड प्रेम होतं. म्हणतात ना, प्रेमाला वयाचं बंधन नसतं. हेच खरं. आशा करते की मित्रांनो तुम्हाला आजची ही कहाणी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचसोबत चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया पुढच्या कहाणीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.